नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर। आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी, काँग्रेसला मोठा धक्का। माजी मंत्री व काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुनील केदार यांची आमदारकी रद्द। त्यांची आमदारकी रद्द होण्यामागचं नेमकं काय कारण आहे, या संदर्भातली मोठी व सविस्तर बातमी पाहण्याअगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। सुनील केदार हे नागपूर जिल्ह्यातील सावनेर या तालुक्यातील विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी त्यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे। 2 दिवसाआधी नागपूर सत्र न्यायालयाने त्यांना 5 वर्षाची शिक्षा सुनावली आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार 2 वर्षापेक्षा जास्त काळाची शिक्षा सुनावली गेली तर त्यांचा विधिमंडळ सदस्यत्वाचा आमदारकीपदी राहता येत नाही। त्यानुसार सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे। सुनील केदार यांनी सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावली त्याच दिवसापासून म्हणजे 22 डिसेंबरपासून त्यांची आमदारकी रद्द केली असल्याचं सरकारच्या राजपत्रात म्हटलं आहे। नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे रोखे घोटाळा प्रकरणात 22 डिसेंबरला निकाल लागला। या रोखे घोटाळा प्रकरणी न्यायालयाने सुनील केदार यांना 5 वर्ष शिक्षा आणि 12.5 लाखाचा दंड ठोठावला आहे। या प्रकरणातील तिघांची निर्दोष मुक्तता केली आहे। या शिक्षेनंतर सुनील केदार यांची आमदारकी रद्द होण्याची शक्यता कायद्याच्या अभ्यासकांनी वर्तवली होती आणि आज आता अखेर सुनील केदार यांची आमदारकी रद्द झाली आहे। नागपूर जिल्हा बँकेत 125 कोटीहून अधिक रकमेचा घोटाळा उघडकीस आला। सुनील केदार हे तेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते। 2001-2 मध्ये त्यांनी बँकेच्या रकमेतून होम ट्रेड लिमिटेड, मुंबई इंदिरा मनी मर्चंट लिमिटेड आणि अन्य काही कंपन्यांकडून सरकार प्रतिभूती खरेदी करण्यात आल्या होत्या। सहकार विभागाच्या कायद्यातील तरतुदीचे उल्लंघन करत ही गुंतवणूक झाली होती। पुढे खाजगी कंपनी दिवाळीखोरीत निघाल्याने बँकेतील शेतकऱ्यांचे पैसे बुडाले। या प्रकरणी केदार आणि अन्य आरोपींवर गुन्हे दाखल झाले होते। आता त्यांना 5 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे। माजी मंत्री व काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आली। त्यांची आमदारकी रद्द होण्यामागचं नेमकं कारण म्हणजे नागपूर बँकेतील घोटाळा। का मुद्दामून जुने प्रकरण उकरून सत्तेधाऱ्यांना विरोध कमी करायचे आहे, याविषयी आपली काय प्रतिक्रिया हे कमेंटमध्ये व्यक्त करा आणि बातमी आवडल्या असल्यास लाईक करा व अशा चालू घडामोडीच्या आणि राजकीय घडामोडीच्या ताज्या आणि अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। धन्यवाद।